हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे आणि आता असं डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. कारण इतके दिवस बनवले नव्हते, कारण खूप अगोदरचे ब्लॉग बनवलेले होते, ते टाकायचे राहिले होते, तेच मी ब्लॉग टाकत होते. पण आता असं नाही होणार. आता डेली रुटीनचे ब्लॉग म्हटल्यानंतर रोज एक नवीन ब्लॉग येणार आहे आणि मी प्रयत्न तर नक्कीच करेल. मध्ये झालं असं की थोडंसं मुलांचं पण शाळा वगैरे चालू झालेलं आहे, परत त्यांचं चालू होतं आणि त्याच्यानंतर मुलांचं हे ते खूप सगळे कामं घर पण साफसफाई करायला आलेलं आहे. घर पण साफसफाई केलेलं नाही आहे. त्या बेडरूममध्ये इतका पसारा झालेला आहे, काय सांगतो. पसारा म्हणजे कपडे तर इतके झालेत ना, बापरे विचार सांगते. कपाट कमी पडते, इथलं कपाट कमी पडते, ते मागवले ते दुसरं ते कपाट कमी पडते, इतके कपडे झालेले आहेत. आणि हे कवर, हे बघा, हे कवर मी घेतलं होतं आयफोनचं. तर आता हे कवर मी काढून टाकते, कारण ह्याच्याने काय होतं माहिती आहे, इतका स्मूथ आहे, इतकं हे आहे की हातातून फोन घसरतोय. आणि हे जे पहिलं कवर होतं तर तेच कवर मी लावते. आपली पहिले औकात पे आएंगे भैया, पहिले अवकातीवर होते. ते कवर मला खूप आवडलेलं म्हणून मी घेतलेलं. पण ते असा सटकन मोबाईल सटकतो हातातून, त्याच्यामुळे पडायची भीती वाटते, म्हणून तो मी लावणार नाही ते कवर. आता हे जुनं कवरच लावणार आहे. आणि हां, तर आमच्या मॅडम ज्या आहेत त्या ओपन करत आहेत. करा मॅडम. ओके ओके. घाण झालंय ग, है ना? का पुसल्यावर निघाले? काय लागले ह्याला? अरे हा, पाणी तर पिशवीत ठेवल्यामुळं. कसं काय असं? तनिष का ओला कपडा आण का करून जरा. थांब जरा. कोणतं ब्राऊन? स्टँड वाला आहे ना? काय बोलली? नको लावते का? खूप सगळे कवर आहेत, मी तसेच काढून ठेवलेले, म्हणजे कामाला कधी जर आलं तर लावायला. पण आरोही बोलते हे नको लाव. असं पण मला नवीन कवर घ्यायचं. आता त्याला मुहूर्त कधी लागेल माहीत नाही. तर आता वाजलेले आहेत 12:09 झालेले आहेत आणि मी ब्लॉग बनवायला आत्ता सुरुवात केली आहे. 12:10 झालेत आणि आत्ता ब्लॉग बनवते. पुस जरा हे धरतं प्लीज, हेल्प मी. तनिष्काला पुसायला लावते. हां, अरे हां, हे पण आहे. हे काय तुत्ताने आरोहीच्या हातातलं. परत ते तनिष्का साफ करायली, ते पण आहे. अजून 2 आहेत, एक नाही 2 आहेत. तर हे नको, ते पिंकवालं छान वाटतं. आणि तसे पण मी 2-3 दिवसांनी जेव्हा तारखेला जाईल तेव्हा नवीन मोबाईलचं कवर घेऊन येईल, कारण हे सगळे जुने झालेले आहेत, तर वापरून ठेवलेले आहेत. तर जेवण वगैरे तर आमचं कधीच झालं, पण आम्ही मस्ती करत होतो. आणि ही पोरं आहेत ना, हे बघा, इथं घसरगुंडी खेळत होते, सगळे गोळा करून ठेवलं होतं हातरून. कसं पडलं असतास. हां, ते तसलं खेळत होते. हाडाला बिडाला लागल, पाठीला लागल किती वेळ बोलते लागल, पण ते काय ऐकत नाही. किचनवरती कामं तर झालेले आहेत, पण भाजी मग अशी घेऊन आली, थोडीशीच आणली. मग नंतर म्हटलं त्या गणेशनगरच्या मार्केटला जाऊन भाजी घेऊन आली. तिकडे हे दूध गरम केलं, झालं निघलं ते. हे कशाला इथं हे पुसलंस? तिथं कसं येईल तनिष्का? पुसलं ना थोडं, इथं आलं सुकलंय ते घातलं. मम्मा तुझ्या मॅक्स उगाचच पाणी लावलंस. हे पंख्या खाली ठेव. आणि आमचं घड्याळ जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही हसाल. हे बघा, हे आमचे स्वामी आणि हे आमचं घड्याळ. किती वाजल्यात बघितलं ना? तर सगळ्यात पहिलं आता भांडे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग 2-4 भांडे घेते, घासते. नंतर मला मग दूध प्यायला देते. सकाळी परत उठले ना तर मग काम जास्त राहत नाही. आता भांडे लावलं, सकाळी 4:30ला उठावं लागतं. तर मला त्याचा टाईम दाखवते मी किती वाजता उठते. तनिष्काला मग अशी भांडे लावायला सांगलेले, इकडं तिकडं अशी लावली. आता पण कसे पण भांडे लावते, तनिष्काला लावायला लावलं. उद्यापासून डेली रुटीनचे ब्लॉग
बनवणार म्हणजे बनवणार आणि टाकणार म्हणजे टाकणार. इतके दिवस आतापर्यंत जे होते ब्लॉग ते टाकलं. काय असायला पण मला हसू आलं. आणि इकडे भांडे मला लावायचे आहेत आणि उद्यापासून तुम्हाला खरं सांगते डेली रुटीनचे ब्लॉग मी तुम्हाला देणार आहे म्हणजे डेली रुटीनचे ब्लॉग टाकणार आहे उद्यापासून. आणि हे बघा हे तन्मयचा आयफोन, हे आरोहीचा आयफोन. कुठे आहे आरोहीचा आयफोन? हा चला 12 वाजून 12 मिनिटं झाले, अजून झोपलेलो नाही आम्ही. सकाळी मला 4:30ला उठायचे कारण तनिष्का जाते सकाळी 6:15 जाते. मी सकाळी 4:30ला उठून भाजी साफ करते, भाजी बनवते, पीठ मळते, चपात्या बनवते, मग तनिष्काला टिफिन वगैरे द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर मग तिला पाठवते. खूप सकाळी लवकर उठायला आणि इतका कंटाळा येतो उठायचं, काय सांगू मला. असं वाटतं नको, उठायलाच नको, झोपून राहते मस्तपैकी. तर सिरियल बघायची होती म्हणून काम वगैरे सगळं लवकर आवडलं, पण मी इतकं बसले, मोबाईलच बघत बसली होती आणि मोबाईल बघत बसले आणि मला विचार केला. पहिला एक ब्लॉग होता तो टाकला, आता तो उद्या तुम्हाला बघायला भेटेल सकाळी. तर तो टाकला. आता ब्लॉग नव्हते तर आता म्हटलं डेली रुटीनचे ब्लॉग आता टाकेल. हां, तर उद्या तन्मयच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे मला, कारण त्यांची फीस भरायची आहे स्कूलची. तर त्यांच्या स्कूलमध्ये जायचं आहे, तर सकाळी लवकरच आवरावं लागेल. तर सकाळी 4:30 वाजल्यापासून तुम्हाला डेली रुटीनचे ब्लॉग बघायला भेटतील. स्टँड वगैरे मागवून ठेवले, मध्ये स्टँड पण तुटलेलं ना, त्याच्यामुळे पण मी व्हिडिओ प्रॉपरमध्ये असं बनवू शकले नाही, कारण स्टँड वगैरे सगळं तुटलेलं. आणि काय सांगू, ते स्टँड नसल्यावर व्हिडिओ पण बनवायला भेटत नाही, तर तसं झालेलं माझ्यासोबत. तर ठीक आहे, चला आता झालेलं आहे सगळं काम. तर झालं, 2-4 भांडे ते घासून घेते आणि त्याच्यानंतर मुलांना झोपवते. झोपायचे का नाही? चपाती देवालेले आहेत, चेंज करत आहेत. घड्याळ आमचं बघू शकता 5 वाजलेले आहेत, सेल संपलेलं आहे त्याच्यातलं. पण रिअल टायमिंग आहे 12 वाजून 13-14 झाले असतील. तर चल भांडे लावून घेते पहिले. आता भांडे लावून झाले, हे आहेत ते भांडे धुते आणि त्यांना जेवायला वाढायचं ते आत्ता चाललेले. आज ना चिकन बनवलं होतं सकाळी, तर संध्याकाळी काय स्वयंपाक केला नव्हता, मग दुपारचं होतं चिकन वगैरे बनवलं, त्याच्यामुळे आता काय बनवलं नाही. तन्मयला खूपच हसू येत आहे, काय झाले? तर आता भांडे वगैरे झाले, दूध देते पोरांना, ते पण गरम आहे. गरम आहे का? पाणी टोकरीत ठेव ना, पाणीत एक मोठी टोकरी घे, त्याच्यात ठेव थंड पाणी. सो गाईज आता आम्ही दूध पितोय, आमचा दूध रेडी झालाय बघा. हा कसा बघतोय. थोड्या वेळ ह्याच्यात ठेवते कारण गरम नाही. ऑडियन्स हे का असं दिसतो, पाणी ठेवलेलं असं वॉटर पार्क झालं. माझी मम्मी आणि तर आता आम्ही आईस्क्रीम मागवतोय. हे बघा कुठे गेलं. हा चिक्कू आईस्क्रीम, पहिल्यांदाच हा फ्लेवर मागवतोय, बघू कसा आहे तो. चांगला पूर्ण दाखवतो परत लाव. डन झालेलं आहे. आता येईल 20 मिनिटात ब्लिंकिट वरून.
20 नाही 15 10. तेच 18 मिनिटं सांगितले. चल आता आइसक्रीम खाएगी तो सोने जाएगी. आइसक्रीम खा. त्या दिवशी आम्ही हे मागवलेलं पॅक हा वाला, पण हा काही एवढा आवडला नाही कोणाला. शाही मेवा मलाई 2 दिवस चालतो. 300 रुपयाचं मागवलेलं, पण आवडलंच नाही कोणाला. 2 दिवस खाल्लं आम्ही पण आवडलं नाही. एक दिवस पण आता चिक्कूचाला मागवलंय, चिक्कूवाला. एक बघूया दिवस तो एवढं कसा. खाल्लं, नंतर एक दिवस एवढं खाल्लं. हो का guys? एक दिवस एवढं खाल्लं. रात्रीच्या किती वाजले? 1 वाजता लाईट बीट बंद करून डान्स करतात. हे आईस्क्रीम यायची वाट बघतोय आम्ही. आईस्क्रीम अजून आलेलं नाहीये. हो का? लाईट तरी बघा. हा, लाईट Disco बघितलं dance आहे. त्यांनी. Disco dance. एक हा वाला झुंबर. काय रे? चालूच आहे ना. त्याला change झाला. कलर change. ठीक आहे. तर आमचं आईस्क्रीम आलेलं आहे चिकू आईस्क्रीम. चिकू आईस्क्रीम, ठीक आहे, चिकू. तर मला वाटलं मोठं असेल पॅक, पण खूप छोटं आलं. मला वाटतं अर्धा किलोचंच आहे, 500 ml. ठीक आहे, चला. तर आता हे आम्ही खातो. पण ह्याला ओपन करते. ओपन करायलाच नाही मेहनत भेटते. कट करावं लागेल. चल. चल. फॉलो मी कॅमेरामॅन. माय कॅमेरामॅन इज अरे फॉलो मी. ओके, तर मी आता दाखव. हे बघ. तर चला आपलं आपले. कुणी केला ग फोन चालू? काय आईस्क्रीम आहे, सिरियसली बेस्ट. बापरे. तर चला आपले आपले चमचे घेऊन तिकडं. व्हिडिओ चालू आहे. पहिला बाईट माझा. सेकंड बाईट. वाव, काय आईस्क्रीम आहे. काय आईस्क्रीम आहे, सिरियसली बेस्ट. बापरे. तर चला हा ब्लॉग आता इथेच थांबवते. आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेला आहे आणि डब्बा पण करून ठेवलं, काम येतो त्याच्यामुळे. तर हा ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि आता सगळे झोपतात, मी पण झोपते. सकाळी उठायचे 4:30ला. उद्यापासून सकाळी 4:30 पासून ब्लॉग सुरू होणार आहे. तर ब्लॉग बघायला विसरू नका. बाय, गुड नाईट.